मेट्रो प्लॅटफॉर्मवर भरधाव वेगात धावणारं 3 वर्षांचं लहान बाळ अचानकच रेल्वे रुळावर पडतं। रुळावर बाळ पडलंय आणि अवघ्या 30 मीटरवर मेट्रो भरधाव वेगाने बाळाच्या दिशेने धावत येते। बाळाला सावरताना आई देखील रुळावर जाऊन कोसळली। आता एका क्षणात मायलेकाला मेट्रो चिरडते की काय अशीच काहीशी परिस्थिती आहे। प्लॅटफॉर्मवर लोकांची धावपळ सुरू आहे। मायलेकाला काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे। भरधाव वेगात मेट्रो मायलेकाजवळ पोहोचते तितक्यातच या सुरक्षा रक्षकाने हे बटन दाबलं आणि मायलेकाचा जीव वाचला। काळजाचा थरकाप उडवणारा हा प्रकार पुण्यातल्या सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानकावर घडला। रेल्वे रुळावर पडलेल्या मायलेकांजवळ मेट्रो येण्यापूर्वीच विकास बांगर नावाच्या सुरक्षा रक्षकाने इमर्जन्सी मेट्रो थांबवण्याचे प्लंजर बटन वेळीच दाबले आणि मायलेकाचा जीव वाचला। माझं नाव विकास वसंत बांगर आहे। मी सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनला गार्ड सुरक्षा रक्षकाचं काम करत आहे। दुपारी 2:22 प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती एक लहान मुलगा पडला होता। त्याला वाचवण्यासाठी त्याची आई पण पडली। त्याच्यानंतर मी USB दाबल्याच्या नंतर दोन्ही साईडच्या ट्रेन पाहिल्या जवळ आलेल्या होत्या। ती दोन्ही साईडच्या ट्रेन थांबवल्या व त्याच्यानंतर सुखरूप बाहेर काढले व त्यांचा प्राण वाचवला। विकास बांगरने मेट्रो थांबवली, पण रुळावर पडलेल्या मायलेकाला एका धाडसी प्रवाशाने खाली उतरून त्यांना वाचवलं। सुरक्षा रक्षक विकास बांगरचं तर कौतुक आहेच, पण खाली डोकावून मायलेकांची गंमत पाहणाऱ्या लोकांच्या गर्दीचा भाग न होता हा धाडसी प्रवासी थेट रुळावर उतरतो, त्यांना पुन्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणतो, त्याचंही विशेष कौतुक। या घटनेमुळे सुरक्षा रक्षक विकास बांगरचं सर्वत्र कौतुक होतंय। विकास बांगर यांनी वेळीच समय सूचकता दाखवत मायलेकाला जीवनदान दिलंय, पण सुरक्षा रक्षकाने वेळीच मेट्रो थांबवली नसती तर 3 वर्षांचा चिमुरडा रेल्वे रुळावर पडलाय हे त्याच्या आईला कळालंच नसतं तर काय झालं असतं याची कल्पनाही अंगावर शहारा आणणारी आहे। म्हणून बाहेर प्रवासाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी लहान बाळांची विशेष काळजी घेणं यातच शहाणपण आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।